राज्यातील महायुती सरकार विकास कामातून आणि जनकल्याण योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात आनंदाच्या सप्तरंगांची उधळण करीत असून राज्यातील जनतेच्या आयुष्यात सुखाचे आणि समृद्धीचे दिवस येवोत अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या। दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉरिशस सरकारच्या वतीने सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांच्यामुळे भारताचा जगात नावलौकिक वाढत आहे ही तमाम भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं। ठाण्यातील निवासस्थानी कुटुंबियांसमवेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नैसर्गिक रंगांची उधळण करीत धुलीवंदनाचा सण साजरा केला। यावेळी पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, सून वृषाली, नातू रुद्रांश यांच्यासह कार्यकर्ते आणि माध्यमांचे प्रतिनिधी, पोलीस यांच्यासोबत धुळवड साजरी केली आहे। धुलीवंदन हा सण सर्वांनी पर्यावरणपूरक पद्धतीने आणि नैसर्गिक रंगांच्या साथीने साजरा करावा असं आवाहन करत उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या। धुळवड खेळताना रासायनिक रंग टाळून नैसर्गिक रंगाचा वापर करावा, पर्यावरणाचा समतोल राखणं आपलं कर्तव्य असून काल होळी साजरी करताना महाराष्ट्र सुजलाम सुफलाम हो अशी भावना व्यक्त केल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। संपूर्ण देशभरामध्ये होळीचा उत्सव जोरात आहे आणि या होळीमध्ये सर्वच लोक कालपासून आज धुलीवंदन देखील मोठ्या प्रमाणावर साजरा करतायत, आनंद घेतायत आणि होळी आणि धुलीवंदन असा एक कार्यक्रम आहे, सण आहे की यामध्ये मित्राला भेटतात, परंतु दुश्मन भी दुश्मन को गले लग जाता है आणि म्हणून असा हा होळीचा सण या महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये साजरा होतोय। आम्ही 2.5 वर्ष या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आनंदाचे सप्तरंग उधळण्याचं काम करतोय। असंच पुढे देवेंद्रजी, अजितदादा, आमची टीम असंच पुढे काम करून या महाराष्ट्रातल्या जनतेने जे आम्हाला भरभरून रंगांची बरसात, मतांचा वर्षाव केलाय, त्यामुळे आम्ही त्यांच्या जीवनामध्ये देखील आनंदाचे सप्तरंग उधळण्याचा प्रयत्न नक्की करू आणि म्हणून हे सरकार डबल इंजिनचं सरकार आहे। आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी देखील देशाला पुढे घेऊन जात आहेत, देश पुढे जातोय आणि खऱ्या अर्थाने आपला देश जगभरामध्ये आपल्या देशाचं नाव लौकिक वाढवण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी करतायत। आज आपण पाहतोय की काश्मीरमध्ये देखील होळी खेळतायत लोक, होळीचा आनंद घेत आहेत, एक मोकळा श्वास घेत आहेत। याचं कारण देखील आपल्याला माहित आहे की आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शाह साहेबांनी 370 कलम हटवलं, त्या ठिकाणी मोकळा श्वास लोक घेऊ लागले आणि अयोध्येमध्ये राम मंदिर देखील झालं आणि म्हणून मोदी साहेबांचं जे काम आहे, डबल इंजिनचं सरकार, आता काय राजकीय मी बोलत नाही, परंतु जे विकासाचे रंग, विकासाचे सप्तरंग या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लोकांच्या जीवनात उधळत आहेत, याच्या पाठीमागे मोदीजींचं पण आशीर्वाद, केंद्र सरकारचा देखील आशीर्वाद आहे। आता नुकतेच मोदीजी मॉरिशसला गेले होते, तर मॉरिशसचा सर्वात मोठा पुरस्कार जो आहे, सर्वोच्च पुरस्कार, तर तो ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार, द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार आणि द की ऑफ द इंडियन ओशन असं सर्वोच्च पुरस्कार मोदीजींना मिळाला, हे देखील आपल्या सगळ्यांना अभिमानाचं आहे आणि तो मॉरिशसचा सर्वोच्च पुरस्कार आहे। आणि हे देखील मी सांगेन की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये भारतीय पंतप्रधानांना 21 वेगवेगळ्या देशाचे पुरस्कार मिळाले, हे आपल्यासाठी गौरवास्पद आहे। सांगण्याचं तात्पर्य आज काही राजकीय विषय नाही, परंतु देश पुढे चाललाय, राज्य पुढे चाललंय। माझं विरोधकांना देखील आव्हान आहे की या विकासाच्या सप्तरंगामध्ये आपणही सोबत या आणि आजच्या दिवशी चांगलं बोला, गोडबोड बोला, चांगलं वागा आणि विकासाचं गाणं गा, बुरा न मानो होली है, बुरा न मानो होली है,
तुम्हाला पत्रकारांना देखील मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। होळी आणि धुळवडीमध्ये दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या 91 वाहन चालकांसह 778 जणांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई करून त्यांची झिंग उतरवली। पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली काल होळीच्या सणाच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत नाकाबंदी करून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात कारवाईचा बडगा उभारला। त्यामध्ये दारू पिऊन गाडी चालवणारे पोलिसांच्या जाळ्यात अडकले। त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करून पुढील कारवाई करता न्यायालयात पाठवण्यात आलाय। तर 413 विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांच्या आणि ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्या 274 अशा एकूण 778 जणांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे। त्यांच्या विरोधातील आरोपपत्र न्यायालयात पाठवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली। ठाणे वाहतूक पोलिसांनी 31 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला देखील अशाच प्रकारे कारवाई करून अनेक मद्यपींच्या विरोधात कारवाई केली होती। पोलिसांच्या नाकाबंदीमुळे कुठेही मोठ्या अपघाताची नोंद ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। कालची होळीची भांग संजय राऊत यांची उतरली नाही असं मी म्हणणार नाही, कारण रोजच नशा करूनच ते वक्तव्य करत असतात। पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः या गोष्टीचा इन्कार केलेला आहे, त्यांनी नकार दिलेला आहे। पण मला यापुढे जाऊन संजय राऊत यांना प्रश्न विचारायचा आहे की जर तुम्हाला माहित होतं की एकनाथ शिंदे साहेब काँग्रेसमध्ये जाणार होते तर तुम्ही त्यांना नेता का बनवलं, नगरविकास मंत्री का बनवलं? म्हणजे तुम्ही त्यांना घाबरत होतात का? उद्धव ठाकरे घाबरत होते? त्यांच्यावरती जबाबदारी टाकून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न का करत होतात जर ते काँग्रेसमध्ये जाणार होते तर? म्हणजे तुम्ही त्यांना त्यावेळी घाबरत होतात। त्यांची लोकप्रियता आहे लोकांमध्ये, एकनाथ शिंदे खूप लोकप्रिय आहेत हे तुम्ही मान्य केलं होतं, याचाच अर्थ होतो। अहो संजय राऊत, ज्या झाडाला ना फळं लागतात त्याच झाडावर लोक दगड मारतात। आता एकनाथ शिंदे यांच्याच मागे का सर्व पक्ष लागले की तुम्ही आमच्या सोबत या? कारण महाराष्ट्रामध्ये जनतेमध्ये ते फार लोकप्रिय आहेत। रात्रंदिवस ते लोकांमध्ये काम करत असतात। सर्व लोकप्रतिनिधी त्यांच्या मागे आहेत। अहो, ज्या झाडाला फळं देऊ शकतो, फुलं देऊ शकतो, सावली देऊ शकतो, त्याच झाडाखाली लोक येऊन थांबतात। तुम्ही निवडुंगाचं झाड आहेत, ना तुम्ही फुलं देत, ना तुम्ही फळं देत, ना तुमच्यामधून सावली मिळत, कोण तुमच्याकडे येणार आहे? अहो, ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी सुद्धा शिवसेना पक्षाचा नगरसेवक तुम्ही निवडून आणू शकला नाही, त्यामुळे साधं नगरसेवकाची सुद्धा ऑफर तुम्हाला कोण देणार नाही। त्यामुळे मी समजू शकतो की एकनाथ शिंदेवरती जो काही राग आहे, जो मत्सर आहे, जो तिरस्कार आहे, हा पूर्वीपासून तुमचा होता आणि त्या रागापोटी, त्या मत्सरापोटी आपण अशा पद्धतीचे वक्तव्य करतायत। पण आम्ही समजू शकतो की एकनाथ शिंदे साहेबांची जी की लोकप्रियता आहे असे आरोप करून तुम्ही मान्य करताय, याबद्दल मी तुमचा आभारी आहे। अजून देखील महायुतीमध्ये रुसवे फुगवे आदळ आडपट आहे असं देखील म्हणतात ते संजय राऊत। काही शक्य आहे, मात्र जी ऑफर दिली ती मुंगेंड पिवारला तर नाही ना, असं देखील? अहो, एकनाथ शिंदेबद्दल टीका करणं, टिप्पणी करणं आणि माध्यमांमध्ये राहणं
याकरता हे सर्व गोष्टी सुरू आहेत. अमित भाईंवरती टीका करायची, त्यांच्याबद्दल अपशब्द बोलायचे आणि एकीकडे भाजप जवळ घेतो का हे प्रयत्न करायचे. हे भांग पिऊनच हे बोलतायत ना. अहो, अमित भाईंवरती रात्रंदिवस टीका करतात, ती भाजप यांना जवळ घेईल का? पण भांगेच्या नशेत ते करत असतात. टीका टिप्पणी केल्यानंतर त्यांच्याच लक्षात येतं मी काय बोललो, पुन्हा दुसऱ्या दिवशी नशा करून अशाच पद्धतीचे वक्तव्य करतात. त्यामुळे तिकडे लक्ष देण्याची गरज नाही. एकनाथ शिंदे यांचा भगव्याशी काही संबंध नाहीये. त्यांच्या हाती जो झेंडा आहे तो भाजपचा झेंडा आहे. खरा भगवा जो आहे तो उद्धव ठाकरेंचा असं देखील म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या हाती भगवा झेंडा होता आम्ही कबूल करतो. पण ज्या दिवशी सत्तेकरता सोनिया गांधी यांचं मंडलिकत्व त्यांनी पत्करलं, त्यांच्या उंबरठ्या बाहेर जाऊन बसले, त्याच दिवशी तो झेंडा त्यांच्या हातातून गेला. संजय राऊत यांच्यामुळे गेला. लोकसभा निवडणुकीमध्ये मुल्ला मौलवींना लाखो करोडो रुपये वाटून शिवसेनेला मतदान करण्याचं आवाहन केलं. त्यावेळी तो भगवा झेंडा कुठे गेला होता? स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या राहुल गांधींना आपण मिठ्या मारत होतात, त्यावेळी भगवा झेंडा कुठे गेला होता? अहो, हिंदू हृदय सम्राट हे म्हणण्याकरता तुम्हाला लाज वाटत होती, त्यावेळी हा भगवा झेंडा कुठे गेला होता? अहो, काल परवा जेव्हा या महाराष्ट्रातून क्रूर औरंग्याचं स्मारक नष्ट करावं, या देशातील मुघलांची स्मारकं, इंग्रजांची स्मारकं ज्यांनी या देशावर आक्रमण केलेत ही नष्ट करावे, हा मुद्दा ज्यावेळी मी संसदेत मांडला, दुसऱ्या दिवशी आपण त्या क्रूर औरंग्याची बाजू घेतली, त्यावेळी तुमच्या हातातला भगवा झेंडा कुठे गेला? अहो, तो भगवा झेंडा, तो अधिकार, तो हक्क तुम्ही कधीच सोडलेला आहे. तुम्हाला भगवा झेंडा हे नाव घेण्याचा सुद्धा अधिकार राहिलेला नाहीये. काँग्रेसमध्ये जाण्यासाठी त्यांनी जी दोन नावं घेतली, पृथ्वीराज चव्हाण असेल, अहमद पटेल, ते सध्या राहिले नाही, अशा दोघांची नावं घेतली आणि सकाळी जी बैठक दिल्लीत झाली असं त्यांचं म्हणणं आहे. खास करून पृथ्वीराज चव्हाणांनीच नकार दिलेला आहे. आता पृथ्वीराज चव्हाणच म्हणालेले आहेत की मला माहित नाही पृथ्वीराज चव्हाण आहेत. सर, शेवटचा प्रश्न. शरद पवारांनी मोदींना पत्र लिहून कौतुक केलेलं आहे. शरद पवारांनी मोदींचं पत्र लिहून कौतुक केलेलं आहे. नरेंद्र मोदी साहेब काम करतात. पवार साहेब हे देशाचे नेते आहेत. त्यांना कळतंय की कोण काम करतं, कोण करत नाहीये. त्यामुळे काम करणाऱ्या माणसाचं नेहमीच कौतुक होणार. त्याच्यामध्ये राजकारण करण्याची गरज नाही. ते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना कळत नाहीये. अनेक योजना ज्या आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्या आता कुठेतरी स्थगिती दिलेल्या आहेत. नाही, कुठेही स्थगिती दिलेली नाहीये. सर्व योजना सुरू आहेत. कुठल्याही प्रकारची स्थगिती मिळालेली नाही.